आजीचं ब्लाऊज शिवतोय आपण. आणि हे जो इथं ह्यांचं 9 घेतलेलं आहे. उंची भाई उंची 9 घेतलेलं आहे. भाई उंची 9 आहे आणि हे 8.5 आहे तयार. मग आता हे कसं करायचं, इथं 1 इंच घेतलेलं आहे, 1 इंचवर इथं टिक द्यायचं आहे. हे पूर्ण उंचीच घेतलेलं आहे. परत इथून घ्यायचं, इथं 3.5 वर टिक घेतलेलं आहे. आता हे 1 इंच आणि हे 3.5 इथं हे जोडायचं आहे. हे जोडलेलं आहे. हे जोडल्यानंतर इथं मध्य काढायचं आहे. ह्याचा इथं 4 इथं मध्य आलेलं असं. आता हे असं आखून घ्यायचं आहे. मध्याच्या बाहेरच्या साईडला खालून आकार घ्यायचा आहे, पुढच्या साईडला वरून आकार द्यायचा आहे. असं कट करून घेऊया आपण भाई. भाई कटिंग झालेलं आहे. हे कळ किती सोप्या पद्धतीनं भाई काढलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीनं भाई कटिंग झालेलं आहे. हे आता मच कट इथं द्यायचं आहे. मच कट आपण देऊनच टाकूया. आता मच कट पण तिथंच, इथं खाली घ्यायचं आहे आणि इथं वर असा आकार घ्यायचा आहे आणि आकार देत आपल्याला मच कट काढायचा आहे. हा मच कट दिलेला आहे दाखवल्याप्रमाणे. असा कापड निघतो मच कटमध्ये. हे अर्धा इंच असं कापड निघतं आणि हा मच कट झालेला आहे. इथं टिक करून ठेवायचं आहे, कारण हे मच कट दिलेलंच पुढच्या साईडला जोडायला येते. असं गुणिले असं टिक काहीतरी करून ठेवायचं आहे, कारण हीच बाजू तुम्हाला पुढे घ्यायला होणार आणि ही मागील बाजू. आणि हातोपं तयार झालेलं आहे. हातोपं हे फोल्डिंगसाठी 1 इंच सोडलेलं आहे. तयार 7 हातोपं आहेत. फोल्डिंगसाठी एक अर्धा इंच शिलाई, असं मिळून 1.5 इंच जास्तीच घेतलेलं आहे तयार हातोप्यापेक्षा. आणि हे असं हातोपं इथून जोडायला आणि हे फोल्डिंग तयार होतील असं हातोपे.